राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे. अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी देवळाली परवरा तालुका राहुरी अहमदनगर जिल्हा येथे झाला. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी हे त्यांचे मूळ गाव आहे. अजित पवार यांचं शिक्षण BCom पर्यंत झाले आहे. 1982 मध्ये अजित पवार यांनी राजकारणात प्रवेश केला. त्या वर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड त्यांची झाली. 1991 मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 16 वर्ष ते त्या पदावर राहिले. 1991 मध्येच सर्वप्रथम बारामतीमधून लोकसभेवर, नंतर काका शरद पवार यांच्यासाठी खासदारकीचा त्यांनी राजीनामा दिला. 1995, 1999, 2004, 2009 आणि 2014, 2019, 2024 असे सलग 7 वेळा ते विधानसभेवर भरघोस मतांनी निवडून आले. कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री या पदांचीही त्यांनी कामगिरी जून 1991 ते नोव्हेंबर 1992 मध्ये बजावली. पाणीपुरवठा, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्रीसुद्धा ते नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 मध्ये होऊन गेले. पाटबंधारे मंत्री, कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे फलोत्पादक इत्यादी पदेही त्यांनी ऑक्टोबर 1999 ते जुलै 2004 मध्ये बजावली. ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता पाटबंधारे मंत्री जुलै 2004 ते नोव्हेंबर 2004 मध्ये ते होतेच. तसेच हे सोडून त्यांनी अनेक पदे निवडली. त्यापैकीच जलसंपदा मंत्री, जलसंपदा आणि स्वच्छता मंत्री नोव्हेंबर 2004 ते नोव्हेंबर 2009 मध्ये ते होते. जलसंपदा मंत्री, ऊर्जा मंत्री नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010 मध्ये होते. तसेच हे सोडून ते आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2010 मध्ये होते. तसेच उपमुख्यमंत्री डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014 मध्ये होते. तसेच उपमुख्यमंत्रीच 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019 मध्ये होते. तसेच उपमुख्यमंत्री 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 मध्ये होते. विरोधी पक्षनेत्याचीही कामगिरी त्यांनी बजावली. 4 जुलै 2022 ते 30 जून 2023 मध्ये ते विरोधी पक्षनेते होते. तसेच 2 जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत ते उपमुख्यमंत्री होते. तसेच 5 डिसेंबर 2024 मध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून निवडून आले. ऑगस्ट 2006 ते 19 ऑगस्ट 2018 महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे ते अध्यक्ष होते.